सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी फक्त हे 2च दिवस राज्यात पाऊस होणार आहे। त्यानंतर मात्र राज्यातील पाऊस पूर्णतः उघडीप घेणार आहे। मात्र 30-31 तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस होईल। तर जाणून घेऊयात या भागांची नावे। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये साक्री, श्रीपूर, धडगाव या परिसरात आणि बडवानीच्या भागात देखील मोठा पाऊस आपल्याला 30-31 ऑक्टोबर रोजी झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच विदर्भात देखील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी 30-31 ऑक्टोबर रोजी होणार आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता खामगाव, अकोट, अचलपूर, अरवी, वरुड, धरणी, त्यासोबतच घोटी, कोडोली, उमरेड, वर्धा, माकोना, वणी, पुसद, उमरखेड या भागात देखील मोठी अतिवृष्टी 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी होईल। त्यासोबतच मराठवाड्याच्या काही भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी झालेला पाहायला मिळेल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। मात्र कोकणामध्ये पाहिले असता कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमधील पावसाचा जोर काहीसा कमी आपल्याला 30-31 तारखेला पाहायला मिळेल। मात्र तरी देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होऊ शकतो। तसेच मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात पाहायचं झालं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात। मात्र सर्वाधिक मोठा पाऊस आपल्याला 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात हा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यानंतर मात्र 1 नोव्हेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरणार आहे, पाऊस उघडीप घेणार आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।